दोस्तों गिरिवन के इतने सारे वीडियो मैं बना रहा हूँ प्रॉपर्टी के, फार्म हाउस प्लॉट, बंगलोज, विलाज। तो सोचा चलो आज एक वीडियो बनाते हैं। तो दोस्तों देखो, ये मेन पवना रोड है, पौड रोड से, और वहाँ से बराबर इस रोड से ये गिरिवन की कमान आपको दिखेगी। और यहाँ से ये अपना गिरिवन का एरिया शुरू होता है। राइट साइड में होटल स्वास्तिक करके आपको दिखेगा। तो ये रोड से अंदर आने के बाद और ये पूरी सामने जो पहाड़ी दिख रही है ना, तो ये पूरी पहाड़ी मतलब एंड तक, तो ये पूरी पहाड़ी जो दिख रही है ये है गिरिवन। लगभग दोस्तों ये है 1500 एकड़ का प्रोजेक्ट है। और इसको यहाँ पे एक छोटी आपको नदी लगेगी, ये है छोटा सा ब्रिज। मित्रांनो, गिरिवनचे आपण आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओज टाकले, फार्म हाऊस असतील, बंगले असतील। आज विचार केला तुम्हाला पूर्ण गिरिवन दाखवावंच। हे मागचं तुम्ही बघताय हे आपलं गिरिवनचं मेन प्रवेशद्वार, म्हणजे या सिक्युरिटी पोस्ट आहे। पूर्णपणे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे गिरिवन ही। तब्बल 1500 एकरमध्ये असलेला हा गिरिवन हा प्रायव्हेट हिल स्टेशनमध्ये मोडतो। तर आज तुम्हाला पूर्ण गिरिवन दाखवून देखील देतो। म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओ सांगतो ना की इन्व्हेस्टमेंट करा, एखादी प्रॉपर्टी गिरिवनमध्ये घेऊन ठेवा किंवा पुण्याच्या आसपास घेऊन ठेवा। तर त्याकरता हा व्हिडिओ तयार करतोय आता। पूर्ण गिरिवनचा हा एंट्री पॉईंट आहे, इथे एंट्री करायची आणि वरती चालायचं। तर चला। चेकपोस्ट क्रॉस केला मित्रांनो की एक छोटासा घाट लागतो। तो घाट चढून वरती आलो की आपण टॉप वरती येतो। गिरिवन जे हे आहे हे लोणावळ्यापासून 500 फूट हाईट वरती आहे। आणि तुम्ही वरती आल्या आल्या तुम्हाला क्लायमेट मधला फरक देखील जाणवेल। आणि मित्रांनो, असा हा सगळा परिसर आहे वरती। तुम्ही बघताय चारी बाजूनी डोंगर रांग आहेत। मी तुम्हाला बरंच काही काही गिरिवनमध्ये आहे, आज आपण सगळं बघून घेऊया। सर्वात महत्त्वाचे म्हणजे गिरिवनमध्ये डायनासोर पण अजून जपून ठेवले आहे बघा मागे। गिरिवनवाल्यांनी डायनोसॉर इकडे पण ठेवल्या बघा। नावं माहिती नाही मला डायनोसॉरचे, पण आम्ही जपून ठेवलेत। तर मित्रांनो, गिरिवनमध्ये आल्यानंतर दोन मुख्य रस्ते आहेत। हा जो सरळ रस्ता आहे समोरचा, आणि हा मेन रोड जातो डाव्या हाताला गिरिवनच्या मेन ऑफिसकडे, रेस्टॉरंटकडे। आणि तुम्हाला हे बोर्ड दिसतात ना समोर इकडे, हे बघा। तर ह्या ठिकाणी सर्व बोर्ड तुम्हाला दिसतील, म्हणजे ह्याला सपरे चौक म्हणतात। त्यानंतर इथे गिरिवन पिकनिक ऑफिस, माउंटन व्ह्यू स्पोर्ट्स पार्क आहे। त्यानंतर आश्रम अनेक ह्या ठिकाणी आहेत। त्यानंतर तुम्ही बघता ढेपेवाडा आहे, आणि सगळे छोटे छोटे जे फार्म हाऊसेस आहेत, रिसॉर्ट्स आहेत। तर मित्रांनो, हे सर्व बोर्ड आहे तिथे बऱ्यापैकी लावलेले। मग ॲक्च्युली आता हे थोडंसं स्कॅटर्ड वाटतंय, मग बरेचसे अजून चांगल्या गोष्टी घडणं किंवा बऱ्याचशा चांगल्या गोष्टी अजून इथे गिरिवनमध्ये करायच्या बाकी आहेत। म्हणजे थोडक्यात आता हे छोटे छोटे बोर्ड लावलेत, त्याच्यापेक्षा जर काय एक असा मोठा बोर्ड जर इथे केला आणि त्या प्रत्येक बोर्ड मोठ्या बोर्डवरती, एकाच बोर्डवरती जर काय सर्व रिसॉर्टची, हॉटेलचे, फार्म हाऊसचे नावं टाकले तर दिसायला अजून चांगलं दिसेल। इथे अजून एक महत्त्वाचं म्हणजे इथे प्रत्येक रोडला ना फुलांची नावं दिलेली आहेत। म्हणजे मोगरापत, चाफापत, सोनचाफापत, गुलाबपत, केवडापत। मग ही एक खूप मला आवडलेली गोष्ट आहे, कारण प्रत्येक लेनला नाव हे फुलाचं दिलेलं आहे। तर चला आज आपण दिवसभर सर्व गिरिवन फिरून घेऊ। वरचा डोंगर दिसतोय ना मित्रांनो समोरचा वरती, तर आपण आत्ता चेकपोस्टपासून जो गिरिवन सुरू झालं त्या वरती डोंगरापर्यंत, हा डोंगर असाच आतमध्ये हा रस्ता 4.5 ते 5 किलोमीटर जातो। म्हणजे रस्त्याच्या ह्या बाजूला 5 किलोमीटर, आणि तिथून हा पूर्ण खालपर्यंत हा पूर्ण कमीत कमी 1,500 एकरच्या आसपासचा परिसर आहे। आणि ह्या अख्ख्या परिसरामध्ये हे छोटंसं गिरिवन वसलेलं आहे। त्याला तुम्ही छोटंसं हिल स्टेशन देखील म्हणू शकता, कारण खालून वरती तुम्ही जेव्हा येता तर क्लायमेटमध्ये जबरदस्त चेंज होतो, आणि टेम्परेचरमध्ये 2 ते 3 डिग्रीचा फरक पडतो। पावसाळ्यामध्ये जेव्हा आम्ही इथे यायचो मित्रांनो, खाली पाऊस जरी नसला ना मित्रांनो, तर वरती मात्र तुम्हाला हमखास पाऊस लागतो। चला आज गिरिवन फिरून घेऊ। रेस्टॉरंट, हॉटेल्स, डायनोसॉर तुम्हाला दाखवलेत, अजून काय काय बघून घेऊ। चला। तर मित्रांनो, हा आपला आहे दुसरा चेक पॉईंट। या साईडला तुम्ही बघताय समोर अजून एक चेक पॉईंट आहे। इथून आतमध्ये गेलो की पार्किंग एरिया आणि रेस्टॉरंट आहे। जेवण अप्रतिम असतं। चला। आता ह्या चेक पॉईंटला सेकंड आल्यानंतर हे मामा तुम्हाला भेटतील। इथे एंट्री करायची
जर का तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे किंवा पार्किंग एरियाला जायचं आहे, चिल्ड्रन्स प्ले पार्क एरियाला जायचं आहे. मामा नाव काय तुमचं सांगा. नाव अंकुश चव्हाण. तर हे अंकुश चव्हाण साहेब आहे, इथले इन्चार्ज ऑफ सिक्युरिटी गिरीवनचे. आता टाका एंट्री आमची. इकडे आपलं गिरीवनमधलं रेस्टॉरंट. आलेलं इथे एक फिश टँक देखील आहे. ह्याच्यामध्ये एक मासा खूप मोठा आहे, म्हणजे मागची जवळजवळ 5-6 वर्ष मी या माशाला बघतोय. एवढीचा हा तर साईज बघा केवढी झाली याची. आणि इकडे आपलं गिरीवनचं रेस्टॉरंट. व्हेज नॉनव्हेज जेवण मिळतं, अप्रतिम. मेन म्हणजे गिरीवनमध्ये सर्व सण साजरे केले जातात. मग तो क्रिसमस असेल, दिवाळी असेल, गणपती असेल, होळी असेल, प्रत्येक सण हा गिरीवनमध्ये वरती साजरा केला जातो. हे भरपूर मोठं तुम्ही बघता. हे आहे रेस्टॉरंट. इथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण तुम्हाला दुपारी देखील मिळतं, रात्री देखील मिळतं. सिट आउट छान आहे, व्ह्यू छान आहे. हा आहे आपला व्ह्यू रेस्टॉरंट म्हणून दिसणारा. त्यानंतर असे छोटे छोटे गझिबो केलेले छान बसायला. त्यानंतर इकडे हे आहे सुंदर गार्डन, बसायला छोटे छोटे हट्स केलेले आहेत तुम्ही बघताय. आणि हा सगळा चारी बाजूनी व्ह्यू, म्हणजे छोटंसं महाबळेश्वर तुम्ही याला म्हणू शकता. आणि तसे 1,500 एकरचा हा परिसर आहे. आणि तुम्हाला वरती तुम्हाला लांबून दाखवतो. इकडे हा वरचा जो डोंगर दिसतोय ना, तर हा अशी पूर्ण डोंगर रांग एंडपर्यंत गेलेली आहे, म्हणजे साधारणतः 5 किलोमीटरपर्यंत. आणि हा पूर्ण हा गिरीवनचा परिसर आहे. क्लायमेट अप्रतिम असतं. म्हणून मी माझ्या प्रत्येक व्हिडिओत सांगतो की एखादी प्रॉपर्टी ते घेऊन ठेवा. पुण्यापासून अगदी तासाभराच्या अंतरावरती, म्हणजे 30 किलोमीटर 32 किलोमीटर चांदणी चौकापासून आहे. छान डेव्हलप केलेलं आहे. इकडे लहान मुलांना खेळायला गार्डन देखील केलेलं आहे. हा इकडे पूर्ण लहान मुलांना खेळायला गार्डन केलेलं आहे. ह्या सगळ्या इकडे हट्स आहेत. असा हा पूर्ण डेव्हलप केलेला प्रोजेक्ट आहे. बसायला उठायला सर्व जागा केलेली आहे. आणि बऱ्याचशा फॅसिलिटी इथे दिलेल्या आहेत ऑलरेडी. तर सांगायचा उद्देश हाच की सध्या पुण्यात हळूहळू दिवसेंदिवस ट्रॅफिकची समस्या प्रचंड झालेली आहे. त्यामुळे पुण्याच्या जवळपास कुठेतरी अजून तरी इथले रेट जे आहेत ना, हे रिजनेबल रेट आहेत. म्हणजे 300 रुपयाच्या आसपास इथं प्लॉट मिळतो. 11-11 गुंठेचे प्लॉट आहेत. बरं, आजूबाजूचा जेवढे परिसर आत्ता आहेत, बऱ्याच ठिकाणी हिलटॉप हिलस्लोप झोन नव्याने आत्ता पडलेले आहेत. पण गिरीवनमध्ये अजून तरी ॲग्रिकल्चर प्लॉट आहे, म्हणजे झोनिंग चेंज झालेलं नाही आहे. थोडेफार लिगल इश्यू असतील, म्हणजे पुरा जुने ओनर आणि सोसायटी. आत्ता जस्ट एक 6 महिन्यापूर्वी गिरीवन सोसायटी फॉर्म झालेली आहे लिगली. त्यामुळे आता सर्व जे काय आहे, प्रत्येक मेंबर हा शेअर होल्डर होणार आहे, सोसायटीचा मेंबर होणार आहे. आणि बरेचसे तुम्हाला जुने व्हिडिओ किंवा बरेचसे लोक तुम्हाला सांगणारे भेटतील कमेंटमध्ये की इथे प्रॉब्लेम्स आहेत, लीगल इश्यूज आहेत, सोसायटीचे प्रॉब्लेम आहेत. 100% असणार. 1500 एकरच्या प्लस असलेला हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो. इथे 1 एकर जर काय जागा तुम्ही घेतली तर लिटिगेशन्स असतात. एवढा मोठा प्रोजेक्ट, एवढी मोठी जागा, 100% प्रॉब्लेम असणार. पण हळूहळू सर्व प्रॉब्लेम सॉर्ट आऊट झालेले आहेत. तुम्हाला जे कोणी सांगत असतील किंवा कमेंटमध्ये बरेच जण टाकत असतात की इथे हे चेक करून घ्या, गट नंबर हल्लेले आहेत, सातबारे चेंज झालेले आहेत, तर मित्रांनो असं काही नाही आहे. आपण प्रॉपर्टी देताना पूर्ण लिगॅलिटी चेक करूनच प्रॉपर्टी देत असतो. रजिस्टर सोसायटी झाल्यामुळे सोसायटीला आपण थर्ड पार्टी ॲग्रीमेंटमध्ये सामील करत असतो. ह्या सर्व गोष्टी पुणे प्लस घेत असते. त्यामुळे पुणे प्लस मार्फत जर का तुम्ही व्यवहार करत असाल मित्रांनो, खात्रीशीर व्यवहार तुम्हाला मिळणार आहे. आणि मी मुद्दामून सांगतो की गेटेड कम्युनिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. पुण्याच्या आसपास हा एरिया खरंच चांगला आहे. आणि आपण इतक्या दिवसापासून गिरीवनचं प्रमोशन करतो आहे. मेन म्हणजे पूर्णपणे डेव्हलप झालेला प्रोजेक्ट आहे. हॉटेल्स आहेत, रिसॉर्ट्स आहेत, तुम्ही बघताय सर्व. क्लायमेट छान आहे, पुण्यापासून जवळ आहे, प्रायव्हेट एंटिटी आहे. और क्या मागताय. तर मित्रांनो, हे सर्व तुम्हाला दाखवलं आहे मुद्दामून, कारण मी गिरीवनमध्ये तुमच्यासाठी एवढे प्लॉट आणि प्रॉपर्टी घेऊन येत असतो. तर म्हटलं आज तुम्हाला निदान गिरीवन सर्व दाखवावं.